माध्यमांशी बोलताना राज्यातील पुरोगामी विचारांवर आधारित आंदोलनाबाबत यांनी आपले मत व्यक्त केले। पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले आणि स्पष्टपणे निषेध देखील केला। राज्यभर झालेले आंदोलन शेतकरी, बेरोजगार आणि समाजातील विचारांचे प्रश्न यांच्यावर केंद्रित असावे, कोणत्याही धर्माच्या नावावर नाही। राऊत यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने नेहमीच पुरोगामी विचारांना प्राधान्य दिले आहे आणि भविष्यातही अशाच पद्धतीने विचारप्रधान आंदोलनाला प्रोत्साहन दिले जावे। पुण्यातील घटना हे अपवाद असून त्यावर सर्वांनी निषेध व्यक्त केला पाहिजे, असा यावेळी त्यांनी आग्रह ठेवला। नाही, राज्यभर जी आंदोलनं आजपर्यंत झाली ते पुरोगामी विचारांना धरून झालेली आहेत, लोकांच्या प्रश्नांवर झालेली आहेत। आजही जर राज्यात आंदोलनं होत असतील तर मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, विचारांचे प्रश्न आहेत, यावर आंदोलनं झाली पाहिजेत। कोणत्याही धर्माच्या नावावर किंवा कट्टरतेच्या नावावर या ठिकाणी आंदोलन होऊ नयेत। काँग्रेस पक्षाने कधी पुरोगामित्व या ठिकाणी सोडलं नाही। आता यापुढे सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। तरी आंदोलनामध्ये दगडफेक झालेली आहे, काही लोक जखमी होत आहे, कसं पाहता पुण्यात घटना घडली? पुण्यातली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध करतो।